संभाजीराजेंनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आताची सर्वात मोठी आपण बातमी बघतोय, संभाजीराजेंकडून आता हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। संभाजीराजेंनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामागची कारणं अद्याप समोर आलेली नाहीयेत, मात्र आताचा सर्वात मोठा निर्णय मानला जातोय, सर्वात मोठी बातमी मानली जाते। संभाजीराजेंकडून लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आताची सर्वात मोठी बातमी, संभाजीराजे हे निवडणूक लढवणार नाहीयेत। आगामी लोकसभा निवडणूक हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये संभाजीराजे उतरणार नाहीयेत। आताची मोठी बातमी बघतोय, शाहूंच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहणार असं देखील संभाजीराजे यांनी म्हटलेलं आहे। संभाजीराजेंनी आताची सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। शाहू महाराजांच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहणार आहोत असं देखील ते म्हणालेले आहेत। मवियाकडून शाहू महाराजांना कोल्हापूरमधून उमेदवारी दिली जाणार आहे आणि त्यांच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहू असं देखील संभाजीराजेंनी म्हटलेलं आहे। कोल्हापुरातून शाहू महाराज निवडणूक लढवतायत आणि त्यांच्या मदतीसाठी त्यांना साथ देण्यासाठी संभाजीराजे आता उभे राहणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय, कोल्हापूरमधून शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। मवियाकडून त्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे, मात्र शाहू महाराज अद्याप कोणत्या पक्षाकडून लढवणार आहेत याबाबत स्पष्टता नाहीये। मात्र मवियाकडून त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याने आपण त्यांना साथ देणार आहोत, त्यांच्यासाठी ताकदीने उभं राहणार आहोत असं वक्तव्य संभाजीराजेंनी केलेलं आहे आणि त्याचसाठी आपण निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय संभाजीराजेंनी घेतला आहे। आताची सर्वात मोठी बातमी, संभाजीराजेंनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। शाहू महाराजांना कोल्हापूरमधून ताकदीनं साथ देण्यासाठी आपण हा निर्णय घेतोय असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे निवडणूक लढवणार का, संभाजीराजांच्या पक्षातून निवडणूक लढवली जाणार का असं देखील अनेक चर्चा समोर येत होत्या, मात्र त्या चर्चांवर संभाजीराजांकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। कोल्हापूरमधून शाहू महाराजांना ताकदीनं साथ देण्यासाठी संभाजीराजे यांनी हा निर्णय घेतला आहे। राज्यात कुठेही जाणार नाही, फक्त कोल्हापूरमध्येच आहोत असं देखील संभाजीराजेंनी म्हटलेलं आहे। संभाजीराजेंकडून हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलाय। शाहूंच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहणार असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आपण बघतोय, कोल्हापुरातून शाहू महाराज लढणार आहेत आणि त्यांना साथ देण्याचा निर्णय संभाजीराजेंनी घेतलेला आहे। राज्यात कुठेही जाणार नाही, लक्ष फक्त कोल्हापूर असं देखील संभाजीराजेंनी म्हटलेलं आहे। शाहू महाराजांचं ठरलंय, मी लढण्याचा प्रश्नच नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मवियातून शाहू महाराजांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता संभाजीराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे।